अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। चांगभलं सेवा ट्रस्टच्या वतीने शिरोली पुलाची येथील कौतुक विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 10,000ची मदत करण्यात आली। यावेळी मुख्याध्यापिका सौ लंबे मॅडम यांनी ट्रस्टच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा पुष्प देऊन स्वागत केले। ट्रस्टकडून अनेक सामाजिक उपक्रमांसह समाजातील गरजू व्यक्तींना नेहमी मदतीचा हातभार लावला जात आहे। शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथील कौतुक विद्यालय या शाळेला चांगभलं सेवा ट्रस्टच्या माध्यमातून फूल ना फुलाची पाकळी म्हणून शाळेच्या गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा विद्यार्थ्यांना त्यांची शाळेची फी किंवा अन्य साहित्यासाठी 10,000 रुपयांचा धनादेश ट्रस्टकडून मुख्याध्यापिका सोलंबे मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी ट्रस्ट अध्यक्ष केरबा पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन केले। यावेळी चांगभलं सेवा ट्रस्टचे उपाध्यक्ष सूर्यकांत वायदंडे, खजानीश तानाजी संपकाळ, सदस्य महेश कुलकर्णी, शाळेचे शिक्षक मुल्ला सर, चिमटे मॅडम व शाळेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते। मॅडम सुचवलं आमचा उद्देश काय की आपला ट्रस्ट काढण्यापाठीमागचा उद्देश होता की काय नुसतं पैसे घेऊन बाकीचं माध्यम नसतं देवाचं असं करायचं नाही। जर ट्रस्ट काढायचं असेल तर पाणी वाटप आमचा मेन उद्देश आहे की जी कोण लोक येतात त्यासाठी आम्ही दरवर्षी आमचं 10,000 जातात, पण त्या रूपात ते लोकांनी आम्हाला जे काही आपल्या गावातल्या सगळ्या आसपासच्या खेडे 10-12 लोक आम्ही त्या 10-12 लोकांनी आम्ही सदस्य वाढे त्यातली जे काय माध्यमातून ज्याची त्याच्या 20,000 50,000 आमच्या गावात जवळ 50,000 रुपये जमा 17,000 जमा, पण ती लोक ते आमच्याकडे होऊन देतात, काय ट्रस्टकडे होऊन देतात। पण आमचा उद्देश असा ठेवला की त्या पाठीमागं कार्य करत असताना पहिला फर्स्ट रेफरन्स आमच्या ट्रस्टमध्ये कॉल आहे की ते जे पैसे तुम्ही ट्रस्टमधलं जी मुलं शिकत आहात, ज्या मुलांची शिक्षणासाठी अडचण येतात, ज्याची काय आर्थिक परिस्थिती नाही, मग त्यांचे आईवडील नाही, मग त्यांच्या काय बाकीच्या गोष्टी नाहीत, मग एखाद्याची भरपूर हुशार मुलगा आहे पाक अगदी ती पण ती त्यासाठी तुम्ही मदत करा, तो एक उद्देश आहे। आणि ती बेरोजगार आहे, याचे कोण आईवडील नाही किंवा त्यांचे पाठीमागून बघायलाच नाही, दवाखाना आहे, असे राईट कॉल आहेत आमच्या ट्रस्टमध्ये। त्या माध्यमातून त्या कॅटेगरीमध्ये राहून हे काम आम्हाला करायला लागतं। परवा जेव्हा महेशने आम्हाला सुचवलं तरी आम्ही ती काय सदस्य म्हटलं तिने जी बघितलं असं म्हटलं आम्ही लगेच ते मंजूर केलं। त्या माध्यमातून आता गेले आम्ही किती ठिकाणी तर मदत केलेली आहे, पण शिवडी गावात काय येण्याचा पहिल्यांदा जीव गाव मग आता त्याला माध्यम महेश असतील, मग तुम्ही त्यांची मुलं पण इथे शिकलेले आहे। आता मॅडमनी सुद्धा मला सांगितलं की आमच्या एक पाहुण्याची मुलगी आहे प्रियांका संपकाळ, आता मी काल तिला भेटलो, ती सुद्धा इथं विद्यार्थी शिकले चांगले आहे, ती CVL जॉबला आहे। पण मला सांगायचं आहे की आम्ही ज्या शाळेतली वगैरे ज्या परिस्थितीत शिकलो त्या परिस्थितीचं भान ठेवून आम्हाला सुद्धा काही वेळेला आता प्रत्येकाचं काही लई मोठं व्यवसाय नाही, पाटील व्यवसाय हे माझे उपाध्यक्ष आमचे ते आहेत, त्यांचा हॉटेल डोंगराम नाही महेश आहे हे बर्फीचा व्यवसाय करतात, तानाजी आहे तिचा सलूनचा व्यवसाय, माझा हॉटेलचा व्यवसाय। मग ह्या माध्यमातून आम्ही ठरवलं तर आपला व्यवसाय तर नेहमीचा चालूच आहे, नेहमीचा चरित्र चालत असताना काय गोष्टी जर आपण समाजासाठी काय तर करायचं असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे, म्हणून आम्ही ट्रस्ट स्थापन करून आता आम्हाला औंधाचं 10वं वर्ष आहे। तर ह्या पिरियडमध्ये आम्ही दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवत असतो, त्या माध्यमातून मदत करणे तर आहेच आमचा पहिला उद्देश। दुसरी गोष्ट शैक्षणिक पोरासनी ज्या गरजा खरोखरच असतात, आता एक मुलगीला आम्ही वाटतं MBA होती तिची अशी अडचण होती, त्यावेळेला सुद्धा आम्ही तिला मदत केली, बऱ्याच ठिकाणी अशी मदत करत आलो आहे। आमचं सांगण्यात तात्पर्य आहे की आम्ही ट्रस्टमार्फत जे काय तुम्हाला आम्ही जे काही दिलेलं आहे ते तुम्ही ते म्हणून आमचं तुम्ही शिकावं असं मला वाटतंय। आणि मुलांनी मला सांगायचं आहे, मला वाटतं आता किती मुले सगळी हां कसं आहे, आज तुम्ही ह्या शाळेत शिकता, या शाळेतनं तुम्ही आता जे मोठं वेळा आलेलं आहे, मग काय काय शिकत जात आहे, तुम्ही भरपूर संधी आहे, तुम्ही शिका, त्याचा शिक्षणाचा भरपूर पर्याय, पण शिक्षण कुठेही वाया जाणार नाही, लक्षात घ्या। आताच्या या पिरियडमध्ये हे तुम्हाला आठवणी देईल की मी ह्या शाळेत शिकलो होतो, तेव्हा पुढे गेल्यानंतर काही वेळा आम्ही सुद्धा पाठीमागून बघतो तेव्हा वाटतं आपल्या या शाळेत शिकावं, त्यामुळे तुम्ही शिका, संधी मिळालेली आहे तुम्हाला, या माध्यमातून तुम्हाला हायस्कूल मिळालेलं आहे, जर तुम्ही लाभ घ्या एवढीच मी तुम्हाला विनंती करतो, मी थांबतो। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।